प्रेक्षकांनो, मालिकेचा जबराट प्रोमो आउट झालेला आहे। दोन महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत। एक म्हणजे शांता जिवंत असल्याची बातमी आता इकडे अर्जुन सायलीला शांताच्या नवऱ्याच्या घरात कळलेली आहे। हो, पण ती बातमी कशी कळली? शांता जिवंत कशी? अर्जुन सायली यानंतर सगळं आता काय प्लॅन करणार? बरं, इतकंच नाहीये तर आता सायलीने शांताच्या नवऱ्याच्या घरी जायच्या आधी इकडे आता अधिराजला प्रियाच्या मागावरती घालवलं होतं। ज्या वेळेला अधिराज प्रियाचा पाठलाग करत तिच्या मागे गेलाय आणि त्यावेळेला नेमकं काय घडलंय आणि त्याच्यातूनच शांता जिवंत आहे हे सत्य अर्जुन आणि चैतन्य म्हणजे सायली आणि चैतन्य यांच्या समोर आलंय। नक्की असं काय गूढ उलगडलंय? प्रिया आता लपून छपून कोणत्या घरात जायला निघाली होती? प्रिया लपून छपून शांताच्याच नवऱ्याच्या घरात जायला निघाली होती, पण शांताच्याच नवऱ्याच्या घरामध्ये काय असं कांड घडलं की ज्याच्यामुळे आता मात्र प्रिया तर ट्रॅप मध्ये अडकलेलीच आहे। बरं, प्रिया ट्रॅप मध्ये अडकत त्यानंतर आता मात्र इकडे अर्जुन आणि सायली आणि चैतन्य यांना आता एक महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय। कोर्टामध्ये तर आता धमालच होणार आहे, पण कोर्टात जायच्या जस्ट आधी काय झालंय आणि त्यानंतर प्रिया आता कशी अडकले सगळं प्रेक्षकांनो एक एक करत आता अर्जुन आणि चैतन्य यांनी आता सायली चैतन्य यांनी सगळे पुरावे गोळा केलेत आणि त्यानंतर मग आता आपल्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे आणि ती म्हणजे चैतन्यने जो काही आता अर्जुनला दाखवलेला सीसीटीव्ही फुटेज आहे, तो ज्या वेळेला अर्जुनला पकडण्याचा सीसीटीव्ही फुटेज आता मिळालेला असतो त्याच वेळेला त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये लपून छपून बसलेली प्रिया मात्र आता इकडे अर्जुनने पाहिले आणि 100% यांना खात्री झाली की काहीही झालं तर प्रियाच या सगळ्यामध्ये दोषी आहे। आणि त्यानंतर मग आपण पाहिलं की इन्स्पेक्टर सावंत आता त्यांच्या कामाला निघून गेलेत आणि त्यानंतर चैतन्य आणि आता सायली यांनी पत्ता घेतलेला आहे, तो म्हणजे शांताच्या घराचा। ज्या वेळेला शांताच्या घराचा पत्ता आता लागलाय आणि आता इकडे अधिराजला त्याच्या मागावरती लावत सायली अर्जुन आलेले आहेत, ते म्हणजे शांताच्या घरी। ज्या वेळेला शांताच्या घरी आता ते दोघ जण आलेत त्यावेळेला खऱ्या अर्थाने पुढचा धमाका झालाय। शांताच्या नवऱ्याच्या घरचं दार ज्या वेळेला त्यांनी आता ठोठावलंय त्याच वेळेला ते दार आता उघडलं गेलेलं नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र इकडे ते दोघ जण दार थोडंसं उघडच असतं ते आता हलकंसं आतमध्ये ढकलतात। ज्या वेळेला दार आतमध्ये ढकललं गेलं आणि त्याच वेळेला समोरचं जे काही दृश्य आता आलेलं आहे ते दृश्य पाहून दोघ जण हादरलेत आणि आता तिकडे शांता त्यांना मदतीची अपेक्षा करत आहे। आता शांता जिवंत कशी आणि शांता इथे कशी हा प्रश्न या दोघांना पडलाय, पण हे सत्य आता मात्र एका वेगळ्याच मार्गावरती आलेलं आहे। या सत्याचा उलगडा आता शेवटी होणार असतो। तो इकडे आता अर्जुनला सांगायला लागतात सावंत की आपल्या हातात जी काही माहिती लागली ना ती माहिती महाभयंकर आहे। त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, नाही, या गोष्टीची मला आधीपासून कल्पना होती। मुळातच पाटकर इन्स्पेक्टर हे आता मला अडकवण्यासाठी शांता जिवंत आहेत हे आता सत्य समोर येऊ देत नाहीयेत। मुळातच मला सगळं सत्य ऑलरेडी माहिती होतं, पण आता मी शांत आहे कारण आता प्रिया तिच्यापर्यंत पोहोचणार आणि प्रियाला सुद्धा हे सत्य माहिती आहे। खरं तर प्रिया ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला घाबरली असली तरी सुद्धा आता त्यानंतर तिने माझ्यावरती जो काही आरोप टाकलाय तो आरोप टाकल्यावरती ती बिनधास्त होऊन आता निवांत बसले, पण तिला माहिती नाहीये आपण आता तिला अडकवण्यासाठी काय आणि किती कसे प्रयत्न करतोय ते। तिला या सगळ्यामध्ये आता मात्र आपण काहीही झालं तरी सुद्धा अडकवायचं म्हणजे अडकवायचं। प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटली नाहीच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे ज्या वेळेला विचार करत आहे अर्जुन त्यावेळेला सावंत सांगत आहे, ठीक आहे, तुम्ही यापुढे जे काही सांगाल ना तशीच गोष्ट आता घडत जाणार आहे असं म्हणत पुढचं प्लॅनिंग ठरतं। तोपर्यंत मग आता सायली फोन करते, तो म्हणजे अधिराजला फोन करून तुम्ही कुठे आहात असं त्याला विचारायला लागते। ज्या वेळेला अधिराजला आता इकडे फोन केल्यावरती तो सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे,
म्हणजे आता प्रिया कुणाला तरी म्हणजे तिकडून कुठेतरी ती गडबडीत निघालेली आहे. तिला कोणाचा तरी फोन आला होता आणि त्यामुळे ती तिकडून निघालेली आहे. पण तिकडून निघाल्यावरती मी तिचा पाठलाग करतोय त्यावरती सायली आता सांगायला लागते, हे बघा काहीही झालं ना तरी सुद्धा तिचा पाठलाग आता इकडे तुम्ही कराच. पण हे सगळं होत असताना तिचा पाठलाग करत असताना जे काही आता मिळेल ना ते सगळे पुरावे मात्र आता तुम्ही पुराव्यासकट शोधून ठेवा. नंतर अधिराज तिचा पाठलाग करत करत तिच्या मागे चाललाय. एका पॉइंटला प्रिया आता एका घरामध्ये घुसले. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, ठीक आहे तुम्ही जे काही मी सांगते ना तसंच करा. ती ज्या घरात घुसले त्या घरात तिने आता खूप मोठा पुरावा मागे ठेवला होता. पण आम्ही ऑलरेडी तो पुरावा तिकडून बाहेर काढलेला आहे आणि त्यामुळे काही टेन्शन घ्यायची आता गरजच नाहीये. यावरती मग आता तो सांगतो ठीक आहे. त्यावरती मग आता प्रिया सायली सांगायला लागते, आपल्याला जे काही करायचं आहे ते आता गुपचूप पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता प्रियाला संशय नाही तुमच्यावरती आला पाहिजे. मी सावंतांना तिकडे पाठवते, तुम्ही तुमचं लोकेशन मला पाठवा. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे मी माझं लोकेशन पाठवतो. प्रिया एका घरामध्ये घुसलेली आहे. तोपर्यंत सायली आता इकडे पोलिसांना पाठवते, ते म्हणजे घरी पाठवल्यावरती आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अश्विन आणि अस्मिता तिकडे असते. अश्विन आणि अस्मिता तिकडे असल्यावरती मग आता इकडे पोलीस सांगायला लागतात की सायली मॅडमनी आम्हाला पाठवले. यावरती अस्मिता म्हणते, हो सायलीचा मला फोन आला होता आणि आता जे काही माहिती जी काही मदत आता हवी असेल ना ती मदत करायला आम्ही दोघं तयार आहोत. त्यावरती पोलीस आता सांगायला लागतात, ठीक आहे एक काम करा सायली मॅडमना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत चला. जर का तुम्ही आमच्यासोबत आलात तर बरं होईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे पोलीस सायलीच्या सांगण्यावरून चैतन्य आणि आता सायली हे दोघं जण वेगळ्या कामासाठी गेलेले असतात. अस्मिता आणि आता अश्विनला वेगळ्या कामासाठी घेऊन इकडे तोपर्यंत अस्मिता आणि आता अश्विन यांना आता पोलीस सांगायला लागतात, तुम्हाला आम्हाला अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे त्याची कल्पना आम्ही आधीच तुम्हाला देऊ इच्छितो. अस्मिता म्हणते काय झालं. त्यावरती मग आता पोलीस सांगायला लागतात, खरं सांगायचं तर तुमची जी कोणी बायको आहे ना तुमची बायको या सगळ्यामध्ये तुमची बायको आता एका खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर तिकडे जर का गेलात तर कदाचित तुम्ही तिला वाचवू शकाल. यावरती अश्विन आपल्याला इकडे दाखवलं जातं अर्जुन आणि म्हणजे इकडे सायली आणि चैतन्य या दोघांनी ज्या वेळेला घरामध्ये एंट्री केले तेव्हा शांता एका वेगळ्याच परिस्थितीमध्ये त्यांना दिसलेली आहे. ज्या वेळेला शांता त्यांना विचित्र अवस्थेमध्ये दिसले त्यावेळेला सायली आणि चैतन्य हे दोघं जण तिकडे आलेत आणि त्यानंतर दोघं जण मात्र आता भांबावून गेलेत. शांता मावशी काय ही तुमची अवस्था आणि आता असे कसे काय तुम्ही याच्यामध्ये. यावरती शांता आता सांगायला लागते, हे सगळं आता त्या कारस्थानी प्रियाने केलंय. मुळातच तिने आता मला अर्जुनच्या डिक्कीमध्ये टाकल्यानंतर मग आता इन्स्पेक्टर पाटकरांना मी सापडल्यावरती इन्स्पेक्टर पाटकरांना त्याच वेळेला समजलं होतं की आता मी जिवंत आहे. पण त्यांनी माझ्यावरती उपचार करायच्या आधीच मला आता इकडे आणून टाकलंय. मला वाचवा अशा अवस्थेमध्ये शांताची बॉडी पाहिल्यावरती मग मात्र सगळ्यांना खूपच मोठा म्हणजे अर्जुन आणि यांना खूप म्हणजे सायली आणि चैतन्य यांना आता खूप मोठा धक्का बसलाय. त्यांना काही कळायच्या आतच आता सगळ्या गोष्टी एकदम विचित्र झाल्यात आणि त्याच वेळेला मग आता चैतन्य सांगतो, शांता मावशी तुम्ही काळजी करू नका, काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला या सगळ्यामधून 100% बाहेर काढू. असं म्हणत शांताला मात्र आता इकडे हे दोघं जण वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर ते सांगायला लागतात, पण तुम्ही इकडे कशा काय पोहोचलात तुमच्या नवऱ्याच्या ह्याच्यामध्ये. यावरती शांता सांगते, मी आता लपत इकडे आले कशी बशी, म्हणजे आता मी जिवंत आहे, माझ्यावरती फार काही उपचार नाही केले. डॉक्टरांना बोलवून थातुरमातुर तिथेच काहीतरी उपचार केले पण त्यानंतर मी तिकडून पळाले. मला आता तिकडे जिवंत फक्त काही दिवसासाठीच ठेवणार होते. मला समजलं की ते मला मारणार आहेत आणि कशी बशी मी आता इकडे आले माझ्या नवऱ्याच्या इथे. कारण जर का प्रिया ती माझा पाठलाग करते आहे आणि आता त्याचबरोबर तो पाटकर सुद्धा अर्जुनला अडकवण्यासाठी तो सुद्धा माझा पाठलाग करतोय आणि म्हणूनच मी आता
तिकडे आलेले आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन सायली सांगायला लागतात, काळजी करू नका, आत्ताच्या आत्ता आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतोय. यावरती ती म्हणते, पण जर का हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यावरती त्या पाटकरांना सगळं समजलं तर या दोघांना सुद्धा आता तेच वाटायला लागतं, नाही नाही काही झालं तरी सुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये मदत आपल्याला करू शकतो तो म्हणजे अश्विनच या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करू शकतो. आणि त्यानंतर अश्विनला कॉल केला जातो. अश्विनला कॉल केल्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो की मी खरं तर या पोलिसांची इकडे आता मदत करत आहे आणि पोलिसांना हे करतो. यावरती सायली म्हणते, तुम्ही जसे असाल तसे धावत पळत इकडे या असं म्हणत सायलीने आता मात्र त्यांना दोघांना बोलवून घेतले. सायलीने ज्या वेळेला अर्जुन इकडे आता अस्मिता आणि अश्विन या दोघांना बोलवले त्याच वेळेला अधिराजने फोन केला इन्स्पेक्टर साहेबांना आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय तिकडे आता तुम्ही पोहोचा, लवकरात लवकर तिकडे पोहोचून आता या मुलीचा पर्दाफाश करा. त्यावरती मग आता सावंत सांगायला लागतात, ठीक आहे मी तिकडे येतो. तोपर्यंत प्रिया एका घरामध्ये घुसलेली आहे. प्रिया घरामध्ये घुसले आणि इतकंच नाहीये तर आता प्रियाने त्या घरामध्ये घुसून मात्र आता काहीतरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करते. प्रिया काय पुरावे नष्ट करते हे आता पाहण्यासाठी ज्या वेळेला तिकडे आता अधिराज चाललेला आहे तोपर्यंत सावंत सुद्धा तिकडे आलेत. तर आता प्रिया तिकडे त्या खोलीमध्ये ठेवलेल्या शांताला शोधायला करत आलेली आहे. पण आता शांता त्या खोलीमध्ये नसल्या कारणाने प्रिया आता टोटली गडबडलेली आहे. प्रियाला खरं तर काही कळायलाच मार्ग नाहीये की आपल्यासोबत काय चाललंय आणि आपण या सगळ्यामध्ये काय मूर्खपणा करून आता ठेवलेला आहे. प्रिया टोटली हादरून गेलेली आहे. आणि त्यानंतर मग आता प्रिया विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा आता मला इथून पळण्याशिवाय मार्ग नाहीये, म्हणून प्रिया पळण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेला अधिराजला आपल्या मागे पाहिल्यावरती प्रियाचे धाबे आता अधिकच दणाणलेले आहेत आणि प्रियाला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये. प्रिया आता टोटली गडबडलेली आहे आणि अधिराज तू मला वाचव, मला पोलीस उगाचच या सगळ्यामध्ये पकडत आहेत, मी खरं तर काही केलेलं नाहीये असं म्हणून जोराजोरात ती आता ओरडायला लागलेली आहे. पण त्याच वेळेला अधिराज सांगतो, पोलीस तुझ्या मागावरती नाही लागलेत, मी पोलिसांना बोलवलेलं आहे. त्यावरती ती म्हणते, तू का पोलिसांना बोलवलंस? यावरती तो सांगतोय, मी तुझा पाठलाग करतोय, मला तुझ्यावरती ऑलरेडी संशय आलेला होता आणि त्याच कारणासाठी मी आता पोलिसांना बोलवलेलं आहे. पोलीस इकडे आहेत, सगळं जे काही आहे ते आता डोळ्यासमोर आहे असं म्हणत मग मात्र त्यांनी आता असा काही खुलासा केलाय आणि त्यानंतर प्रिया अडकले. तोपर्यंत अश्विन सायलीने सगळ्या पद्धतीने सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि अश्विन सुद्धा खूपच चिडलेला आहे. अश्विनला तर आता काहीच कळायला मार्ग नाहीये, समोर जे काही इन्स्पेक्टर सांगतात ते खरं आहे की काय. शांताचा बेवडा नवरा आता तिकडे आलेला आहे आणि शांताचा बेवडा नवरा इकडे आता सांगायला लागतोय अश्विनला, हीच तुमची बायको, आता माझ्या बायकोवरती वार केला आणि तिला मारण्यासाठी टपले. अश्विनला तर आता या सगळ्यामध्ये काय बोलावं काही कळायला मार्ग नाहीये. अश्विन टोटली गडबडलेला आहे आणि त्यात पोलीस आता प्रियाला पकडतायत. ज्या वेळेला पोलीस प्रियाला पकडतायत त्याच वेळेला अश्विन तिकडे आलाय. प्रिया आता सांगायला लागते, अश्विन मला वाचव. अधिराज आपल्याला काहीच भाव देत नाहीये म्हटल्यावरती तिचा मोर्चा अश्विनकडे वळालेला आहे. पण त्याच वेळेला अश्विन मात्र या सगळ्या आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, अश्विन वाचव मला. अश्विन सांगतो, अजिबात नाही, तुझा पर्दाफाश झालेला आहे, खेळ संपलेला आहे. आता प्रिया अडकली गेले, शांता जिवंत आहे, सत्य समजले. एका पाठोपाठ एक अनेक गोष्टी आता घडतायत. आता या सगळ्यामध्ये प्रियाला जेलमध्ये कसं पाठवलं पाहणार